हॅलो, तर आज आपण बनवणार आहे इडली. थंडीच्या दिवसांमध्ये इडलीचं पीठ व्यवस्थित फर्मेट होत नाही. त्यासाठी मी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतली. हे 7 ते 8 तास भिजवून घेतलंय. सगळ्यात कमालची ट्रिक म्हणजे बबल्स आलेलं पाणी फेकून न देता ते ॲड करायचं. डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र करून बारीक करायचं. हे सगळं बारीक करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक कांद्याचा तुकडा टाकायचा आहे. याच्यामुळे आपल्याला फर्मेंटेशनला मदत होईल किंवा तुम्ही मेथीचे दाणेही त्याच्यामध्ये टाकू शकता. अगदी 10 ते 12 मेथीचे दाणे घ्यायचे आणि त्यावरती प्लेट झाकून ठेवायची. त्यानंतर व्यवस्थित पीठ फर्मेट झालेलं असेल. तुम्ही बघू शकता पीठ किती मऊ आणि हलकं झालेलं आहे आणि ते भरपूर फुगलं पण आहे. आपण इडली लावून घेऊ आता. आपण इडलीसोबतच पोडी मसाला म्हणजे सुका जो इडलीचा मसाला असतो तो करणार आहे आणि मी चटणी पण तुमच्यासोबत शेअर करते की मी कशी चटणी करणार. यामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकून आपण ते भाजून घेणार. त्यानंतर सगळ्या डाळी घेणार. उडदाची डाळ 1 चमचा, तुरीची डाळ आणि डाळवं आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करताना त्याच्यामध्ये थोडंसं आपण लाल तिखट आणि मीठ घालून हा सुका मसाला म्हणजे आपण इडलीवरती जो पोडी मसाला घेतो तसा मसाला होणार. त्यानंतर आपण ओली चटणी म्हणजे कांदा, टमाटे आणि सगळ्या डाळी टाकून मिक्स करून घेणार. शेंगदाण्याची चटणी केली. आता ही आपण फोडणीची तयारी करतोय. आता आपण दोन्ही चटण्यांना फोडणी देऊन घेऊया. ही शेंगदाण्याची चटणी आणि ही कांदा टमाट्याची चटणी अगदी अर्ध्या तासात तयार आहे. तुम्ही पण ह्या टिप्स ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.